एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे होतं का? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची कारणे अशी भरपूर आहेत. मोस्ट प्रोबॅबली युनिव्हर्सल ट्रूथ आहे की फिमेल या खूप जास्त इमोशनल असतात. त्यांना इमोशनल नीड लागते आणि मेल हे प्रॅक्टिकल असतात. आणि ज्यावेळी फिमेल एखाद्या पर्सन सोबत इमोशनली कनेक्ट होते, त्यानंतरच ते रिलेशन ती पुढे स्वीकारते आणि पुढे कंटिन्यू करते. बट मेल हे थोडे प्रॅक्टिकल असल्यामुळे सुरुवातीला ते खूप एफर्ट्स घेतात फिमेलसाठी, की तिने हो म्हणावं, तिच्यासाठी गिफ्ट्स घेणं, तिची केअर करणं, छोट्या-छोट्या गोष्टींकडे तिच्या लक्ष देणं, हे सुरुवातीला खूप जास्ती होतं. बट जसं-जसं फिमेल जेव्हा त्या नात्यामध्ये ते दोघे येतात, त्यानंतर ना कुठेतरी इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली जो सुरुवातीला माझा हसबंड किंवा माझा बॉयफ्रेंड केअर घेत होता, ती हळू फेड होते. नवीन काहीतरी आपल्याला कोणीतरी अप्रिशिएट करतंय. तो पर्सन नवीन आहे. तो मला अंडरस्टँड करून घेतो आणि आपल्या ब्रेनला नवीन गोष्टी खूप जास्ती आवडतात आणि त्याच्यातून मिळणारं जे सुख आहे, त्यामुळे डोपामाइन रिलीज होतं. आणि डोपामाइन हे हॅपी हार्मोन आहे आणि त्यामुळे नवीन गोष्टींचं जास्ती अट्रॅक्शन वाटायला लागतं आणि मग त्या गोष्टी आवडायला लागतात आणि मग आपण तिकडे अट्रॅक्ट होतो आणि ते हवं-हवंसं वाटतं. त्यामुळे हळू मग काय होतं, आपल्या बाउंडरीज आपण सोडून देतो. मग काही वेळेस फिजिकल रिलेशन्स होतात आणि हळू ते अफेअरमध्ये कन्व्हर्ट होतात.